नमस्कार मित्रांनो, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना 3 गॅस सिलेंडर मोफत भेटण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही KYC केलेलं नसेल तर त्वरित KYC करून घ्या, कारण की KYC केल्याशिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. चला याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया. कोणाकोणाला गॅस सिलेंडर मिळणार आहेत. 9 ऑगस्टची ही जाहिरात आहे आजची. गॅस सिलेंडर KYC केली तरच नागरिकांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. बघा काय सांगितले याच्यामध्ये माहिती. नमस्कार मित्रांनो, KYC ज्यांनी केलेली आहे त्या नागरिकांना सरकार 3 गॅस सिलेंडर मोफत देणार आहे. मित्रांनो, शिंदे सरकारांनी आत्ताच महिलांसाठी अनेक लाभदायी अशा योजना काढलेल्या आहेत. त्यासोबतच या योजनेला लाभ घेऊन महिला नक्कीच आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसारखेच महत्त्वाकांक्षी अशी ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्र्यांनी काढलेली आहे. त्यानुसार राज्यातील जे मागासलेलं कुटुंब आहे ते आपली बरोबरी करणार आहेत. कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. अन्नपूर्णा योजनेद्वारे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे. त्याबरोबरच महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर देखील करता येणार आहे. प्रोत्साहन देखील मिळणार आहे. जास्तीत जास्त कनेक्शन असणार आहे. त्यामुळे सर्व कुटुंबातील नागरिकांनी लवकरात लवकर KYC करून घ्या आणि या योजनेचा फायदा मिळवा. राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. नवीन योजना सविस्तर बघूया आपण. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. बघा, राज्यातले सुमारे 52.16 लाख लाभार्थी आणि ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जे पात्र लाभार्थी आहे त्या कुटुंबांना देखील वर्षाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू झालेली आहे. म्हणजे 3 गॅस तुम्हाला मोफत भरून मिळणार आहे. बघूया आपण याविषयी सविस्तर माहिती. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. बघूया यामध्ये पात्रता निकष काय आहे म्हणून. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसची जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गॅसचं कार्ड हे महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. जे उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी होते ते देखील याकरता पात्र असणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र असतील लाभार्थी ते देखील या योजनेस पात्र असणार आहे. एका कुटुंबा शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. बघा मित्रांनो काय म्हटलं आहे. एका कुटुंबातील शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तसेच फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे 14.2 किलोचा गॅस सिलेंडरची जोडणी आहे तेच याकरता पात्र असणार आहे. सोडावाले नसणार आहे, याची नोंद घ्यावी. बघा यामध्ये यांनी
पात्रतेचे निकष पण बघा कसे दिले आहे. गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी देखील पात्र असणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेस असलेले पात्र ते कुटुंब देखील या योजनेला पात्र असणार आहेत. तसेच कुटुंबातील शिधापत्रिका म्हणजे तुमच्या ज्या कंट्रोलचं कार्ड आहे त्याच्यानुसार एक लाभार्थी या योजनेला पात्र असणार आहेत. तसेच हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असणार आहे. तुमच्याकडे कोणतं गॅस सिलेंडरची जोडणी आहे ते तुम्ही नक्की बघून घ्या. या योजनेची कार्यपद्धती बघूया आपण. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत घ्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे बघा मित्रांनो काय म्हटलं आहे, केंद्र सरकारचे 300 रुपये अनुदान व्यतिरिक्त राज्य शासनाचे 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजेच 530 आणि 300 830. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल. केंद्र सरकारकडून 300 रुपये आणि राज्य सरकारकडून 530 रुपये असे 830 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला एकाच सिलेंडरकरता अनुदान मिळणार आहे. दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल. त्यानंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिकेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे तुम्ही 1 जुलैच्या आधीचे जे तुमचं शिधापत्रिका आहे, कंट्रोलचं कार्ड आहे, त्यानुसारच तुम्ही पात्र असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही ते वेगळं केलं असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. तुमचं वैयक्तिक कंट्रोलचं कार्ड बनवलं असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल तर संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यरत असेल. त्या समिती मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि योजनेच्या लाभार्थ्यांचे कुटुंब निश्चित करेल आणि योजनेतील लाभार्थ्यांची नियुक्ती होणार नाही याची काळजी घेईल. निकषाची पूर्तता करण्याच्या लाभार्थ्याची आधार प्रमाणित अंतिम यादी आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहे. बघा मित्रांनो, यानुसार तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे नियम, अटी शर्ती सर्व त्यांनी सांगितलेले आहे. यानुसार आपल्या KYC करून घ्या, ज्याद्वारे तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळेल. धन्यवाद.